अजंत सेवा सोसायटीचे माजी चेअरमन कैलासवासी भाऊराव सुखदेव आहिरे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबियांनी पर्यावरण संवर्धनाचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. प्रगतीशील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते विलास भाऊराव आहिरे, सुरेश भाऊराव आहिरे तसेच त्यांच्या 4 मुलींनी वडिलांचा सामाजिक व धार्मिक कार्याचा वारसा पुढे चालवत पर्यावरणाबद्दलच्या त्यांच्या प्रेमातून वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला आहे. स्वतःच्या सुमारे 1 ते 2 एकर जमिनीत चिंच, जांभूळ, आंबा यासारखी दीर्घकाळ टिकणारी आणि पर्यावरणाला पूरक अशी वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. या उपक्रमासाठी त्यांच्या मातोश्री लक्ष्मीताई यांनी व्यक्त केलेल्या इच्छेचा सन्मान राखत मुलामुलींनी हा निर्णय घेतला आहे. सध्या वाढत चाललेले तापमान 42 ते 43 अंश सेल्सिअस, घटत चाललेले पर्जन्यमान तसेच त्याचा शेती, पशुपक्षी आणि पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम लक्षात घेता हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. वृक्षांची संख्या वाढवून पर्यावरणातील उष्णता कमी करणे आणि शेती उत्पादन वाढीस मदत करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून अजंत ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मोहन आहिरे, सेवा सोसायटीचे माजी चेअरमन तथा उत्तर महाराष्ट्र छावा संघटनेचे कार्याध्यक्ष बापू सुखराम पवार, प्रबंधभूमीचे संपादक विशाल गोसावी, छावा संघटनेचे तालुका पत्रकार बाळासाहेब आहिरे, गोरख फकीरा आहिरे, संतोष महिपत आहिरे यांनीही नागरिकांना अशाच प्रकारे वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करण्याचे आवाहन केले आहे. याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी कैलासवासी भाऊराव आहिरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी आहिरे यांना एक कर्तबगार आणि धडपडणारे कार्यकर्ते म्हणून गौरवले. तसेच दशक्रिया विधीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन सुरेश आहिरे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.